ना, तर तुम्ही कशाला सांभाळता? पोट्टेने मला सांगा, आज 32 तास या ठिकाणी प्रवासी अडकले होते. तुमच्याकडून त्या जे प्रवासी होते त्याला काय मदत झाली तेवढी मला फक्त आता तिकडनं उत्तर मला द्या. काय दिलं नाही. मी स्वतः रस्त्यावर होतो. मी पहिलं तुमच्या मॅनेजरला फोन केला, टोल बंद करा, टोल घेणं बंद करा पहिलं तिकडे तळेगावला. तुमचा मॅनेजर उडवडीची उत्तरं देतो. मी रस्त्यावर होतो. 15 मिनिटात होईल, 20 मिनिटात होईल. आणि तुमच्याकडे टेक्निकल टीम नाही एवढा मोठा करोडो रुपये कमवतात टँकर्स केमिकलसाठी. तुम्हाला टोल घ्यायला परवानगी आहे का? सगळे हेवी व्हेकल जातात, सगळे गॅसचे टँकर जातात, त्यांच्याकडून तुम्ही टोल वसूल करता. तुम्हाला अवेर राहायला नको का? तुम्ही काय सावधगिरी बाळगली? तुम्हाला फक्त पैसे पाहिजेत कसं नाही? तेच होत आले. तुम्ही तळेगाव बंद असताना पण तुम्ही टोल वसुली चालू होती. त्या अपघाताची माहिती अलीकडच्या टोल नाक्यावर लगेच पोहोचली गेली असती आणि वाहतुकीची नियोजन केली असते तर इतकी मोठी कोंडी कदाचित टळली असती. ऐका ना. बरोबर. ह्या टोल नाक्यावर एखादं वाहन टोल चुकून जर गेलं तर त्या टोल नाक्यावर आपला मेसेज जातो की नाही की हे नाही घातले, हा गेलाय चुकून, बरोबर. तसं त्या टोल नाक्यावर ऍक्सिडेंट झालं तर ह्या टोल नाक्यावर तुम्ही मेसेज केला होता का? त्याचं उत्तर नाही. तो ज्वलनशील वायू होता. त्याची जर का तुम्हाला जर काय हाताळणी करता येत नसेल तर तशा यंत्रणा तुमच्याकडे आहेत का? त्यांना तुम्ही संपर्क साधता का? त्याचे नंबर तुम्ही नंबर आम्हाला दाखवा. त्याचा दाखवा. कोणाला कॉन्टॅक्ट केलेलं तुम्ही? कोण एसपी? एसपीची अवकात नाही, ते ट्रॅफिक पोलीस आहेत. तुम्ही हे सांगू नका. तुमच्याकडे तशी तयारी आहे का? तुम्ही सांगायचं तिथे की तुमची क्षमता नाहीये, तुम्ही हा रोड हाताळू शकत नाही. तुम्ही ते सांगायचं कसले कॅपेबल आहे? वसूल करायला उलट बोलताय आता. नाही लक्षात ठेवा, उलट बोलताय. नाही कॅपेबल आहे म्हणून काम दिलं म्हणजे तुम्ही चूक मान्य नाही करा सुरू करत कॅपेबल. काय विचार म्हणजे तो ड्रायव्हर आहे ना, तुमची जर अवकातच नाही ना तर तुम्ही कशाला सांभाळता? कॅपेबल बोलताय. पोलिसांवर ढकलताय. किती लोक तुम्हाला माहिती आहे तो कार्गो काय होता? बाईची डिलिव्हरी झाली पण एखादा वयोवृद्ध अँब्युलन्स कशी पाठवली? तुमच्या गाड्या एक्सपायर आहे सर्व. फिटनेस सर्टिफिकेट टोईंगचं फिटनेस सर्टिफिकेट नाहीये, मेडिकलचं अँब्युलन्स डॉक्टर नाहीये, सर्व तुम्ही दिलेलं लिहून. मुंडे आला तर हे कशाला टोल नाका घेतला तुम्ही? म्हणजे तुमच्या कशाला घेतला तुम्ही टोल नाका? फक्त सोपा प्रश्न आहे. टोल कशासाठी घेतात? टोल घेतात त्याचं कारण काय? जनता यांना जर टोल देते तर त्या सेवा सुविधा देणे यांचं काम आहे. यांच्याकडे कसल्याही प्रकारची उत्तरं नाहीत आणि आम्ही त्यासाठी आता राजसाहेबांच्या आदेशानुसार टोल बंद करणार आहे. जोपर्यंत यांच्याकडे सोल्युशन नाही आम्ही टोल बंद करणार.